हॅलो गाईज. खूप दिवसांनी आज हा व्हिडिओ टाकते. बरेच दिवस झाले, दिवाळी, गणपती आणि काही ना काही सण चालू होते आणि त्यामध्ये माझं काही ना काही काम पण चालू होतं आणि काही नवीन काहीतरी मी शिकली पण इकडे. तर त्याच गोष्टी मी समोर व्हिडिओमध्ये शेअर करणार. आजच्या व्हिडिओमध्ये नाही, या मंथमध्ये किंवा समोर जशी मी तयार करेल काही काही नवीन, तर ते नक्की मी शेअर करणार. आजचा व्हिडिओ आहे एक नवीन ट्राय केलं मी. कलर कॉम्बिनेशन त्याचं खूप छान आहे. ते नक्की मी सांगणार. काय आज माझं स्टिचिंगचं काम केलेलं आहे आणि बाकी पण एरवी असं स्टिचिंग काही ना काही चालू असल्यामुळं बिझी शेड्यूल असल्यामुळं थोडं व्हिडिओ टाकता नाही येत आहे मला. तर हा एक सिल्कचा फॅब्रिक आहे, ब्ल्यू कलर आहे, सिम्पल ब्ल्यू कलर आणि सिल्क आहे. तर खूप छान आहे. तुम्ही यामध्ये कॉटनचा फॅब्रिकसुद्धा घेऊ शकता. आजकाल कॉटनमध्ये पण थोडं शायनी कॉटन आलेलं आहे मार्केटमध्ये, जर तुम्ही बघितलं असेल तर. तर हा सिल्कचा फॅब्रिक आहे. थोडं चांगलं सिल्क घ्या, कारण की स्टिचिंग करताना ना खूप सारे धागे निघतात. त्यामुळे सिल्कची क्वालिटी तुम्ही घेताना फॅब्रिकची थोडी चांगली घ्या, किंवा तुम्ही जे ओरिजिनल सिल्क पण तुम्ही घेऊ शकता, पण ते खूप जास्त महागात जातं. हे सिम्पल सिल्क आहे, पण त्याची क्वालिटी छान आहे. परत दुसरा कलर आहे पिंक कलर. खूप सुंदर पिंक नाही आहे, राणी कलर, राणी पिंक कलर जो येतो ना आपला, तो आहे. खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे, ब्ल्यू आणि पिंक. मला ब्ल्यू आणि पिंकमध्येच करायचं होतं, त्यामुळे मी हेच 2 कलर चूज केलेले आहे. आणखीन पण काही भरपूर गोष्टी मी तयार केलेल्या आहेत, ते नक्की शेअर करेल. काहींचे फोटो नाही काढता आले मला आणि काही म्हणजे नाही आहे माझ्याकडं, म्हणजे काही फोटोज आहे आणि व्हिडिओ पूर्ण नाही आहे. त्यामुळं मी नक्की तुम्हाला जसं जसं होईल तसं टाकणार. तर ब्ल्यू आणि पिंकचं कलर कॉम्बिनेशन खूप छान दिसतं. सोबत यामध्ये तुमच्याकडं असा व्हाईटमधून, व्हाईट तर नाही पूर्ण, पण ग्रे वगैरे असला तो पण छान दिसतो. तर मला हा 2 कलर होता आणि सिल्कचं छान आहे. तर याच्यामध्ये मी काय केलं नक्की सांगते समोर. तर अशा प्रकारे हे सिल्क आहे आणि याच्यामध्ये ड्रेस पण बनतात. वन पीस खूप सुंदर बनतात या सिल्कमध्ये. आणि आजकाल जे स्कर्ट चालू आहे, लाँग स्कर्ट वगैरे, ते पण खूप सुंदर बनतात. फक्त तुमचं करण्याचं हे थोडं नीट असलं पाहिजे. हे पिंक आणि ब्ल्यू, माझ्याकडं पूर्ण असा व्हिडिओ नाही आहे, पण अशा प्रकारे एक कवर मी बनवलेली आहे. तर असं कट करून पूर्ण बनवलेलं आहे मी. तर नक्की मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणखी काय काय केलं त्यासोबत मी नक्की सांगणार, आणि ती कशी माझ्याकडनं गेली म्हणजे विकल्या गेली. तर भेटूया नक्की. तर नक्की सांगणार मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये की कशाप्रकारे तुम्ही तुमचं जे काही तयार केलं आहे, छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, त्या कशा सेल करता येईल आणि कसं तुम्हाला जास्त क्लायंट भेटणार. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.